सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. मित्रांनो, उद्या अशोक विजयादशमी. अशोक विजयादशमीच्या दिनी 14 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेतली. परंपरेनुसार मानत आलेला हिंदू धर्म अर्थात वैदिक धर्म, ब्राह्मण धर्म त्यांनी त्यागला आणि तोच दिवस म्हणजे भारतामध्ये क्रांतीचा दिवस ठरला आणि त्या क्रांतीचं नाव बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या नागभूमीमध्ये, नागलोकांच्या नागभूमीमध्ये 2500 वर्षाच्या बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर पुन्हा या देशामध्ये क्रांतीची बीजे रोवली. अंधश्रद्धा, धर्मरूढी, कर्मकांड, व्यक्तिपूजा ह्या सर्व बाबींपासून लोकांनी विज्ञानाकडे कुठंतरी मार्गक्रमण करावं आणि देव, धर्म, कर्मकांड या बाबींपासून स्वतःची सुटका करून घेऊन एक स्वतंत्र माणूस म्हणून त्याने जीवन जगावं. यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माच्या नावावर धंदा करणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्थाच पूर्णपणे नाकारून टाकली. मग त्यातली पुरोहितशाही असेल किंवा ब्राह्मणशाही असेल, या दोन्हीही व्यवस्थांना बाबासाहेब आंबेडकरांनी लाथाडून आपलं नातं अशोक विजयादशमीच्या पावन पर्वावर बुद्धाशी जोडलं. बुद्धाच्या धम्माची दीक्षा देत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर बऱ्याचशा जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. ह्या जबाबदाऱ्यांची जाणीव प्रत्येक दीक्षित व्यक्तीला असणं काळाची गरज आहे. नुसती दीक्षा घेऊन जर आपण आपल्या पूर्वाश्रमीच्या धर्माच्या चाली, रीती, रूढी, रिवाज, सण, उत्सव, संस्कार हे जर त्यागत नसू, याचा जर धिक्कार करत नसू, तर दीक्षा घेण्याचं जे महत्त्व आहे हे कलंकित झाल्याशिवाय राहणार नाही असं मला तरी वाटतं. या गोष्टीला जबाबदार जरी अनंत गोष्टींना आपण धरत असलो, माझा विरोध फक्त भिक्षूंनाच नाही की भिक्षूंनीच हे काम केलं पाहिजे. मुळात बाबासाहेब आंबेडकरांचा भिक्षूंवर विश्वास नव्हता. धम्मदीक्षेच्या वेळेसचा एक प्रसंग इतका भयानक आहे की ज्यावेळेस भंते चंद्रमणी बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्माची दीक्षा देणार होते, तत्पूर्वी बाबासाहेब आंबेडकर आणि भंते चंद्रमणी यांच्यामध्ये चर्चा झाली. बाबासाहेब आंबेडकरांना अगोदर त्रिशरण पंचशील देण्याचं ठरलं. दीक्षा घेत असताना आपण दीक्षेची जी पद्धत आहे ती काय असेल यावर बाबासाहेब आंबेडकर आणि तत्कालीन त्यावेळेसचे वरिष्ठ भिक्षू जे होते भंते चंद्रमणी यांच्यासोबत बाबासाहेब आंबेडकरांची चर्चा झाली आणि दोघांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाल्याच्या नंतर वादसुद्धा झाला. तो वाद म्हणजे आपल्यासारखा शिवीगाळ करणारा किंवा वाचाळवीरांचा वाद नव्हता, तर तो दोन जागतिक विद्वानांमधला बुद्धाच्या धम्माला भविष्यामध्ये तारण्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे यावर झालेला तो वाद होता. बाबासाहेब आंबेडकर भंते चंद्रमणी यांच्यामध्ये चर्चा झाल्याच्या नंतर आता काही वेळामध्ये बाबासाहेब आंबेडकर जाहीर बौद्ध धम्माची दीक्षा भंते चंद्रमणी यांच्याकडून घेणार होते. अगोदरच 1952ला दिल्लीतील बिर्ला विहार येथे बाबासाहेब आंबेडकरांनी वैयक्तिकरित्या माईसाहेबांनी बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती आणि ॲज अ बुद्धिस्ट ते रंगूनच्या परिषदेला हजर होते. त्याच्यानंतर हा धम्मदीक्षेचा कार्यक्रम जो बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिनी 14 ऑक्टोबरला ठेवला होता, तत्पूर्वी चंद्रमणी आणि बाबासाहेब, भंते चंद्रमणी आणि बाबासाहेब यांच्यामध्ये चर्चा झाल्याच्या नंतर
बाबासाहेब आंबेडकर भंते चंद्रमणीला म्हणाले की दीक्षा घेत असताना मी आपण जे त्रिशरण म्हणतो या त्रिशरणापैकी मी वर्तमानातील संघाला शरण जाणार नाही. कारण मी बुद्धाला शरण जायला तयार आहे, मी बुद्धाच्या धम्माला सुद्धा शरण जायला तयार आहे. पण भंतेजी मला असं वाटतं की मी संघाला शरण जाऊ नये. असं म्हणता क्षणी भंते चंद्रमणींचे धाबे दणाणले. भंते चंद्रमणी अस्वस्थ झाले आणि ते बाबासाहेब आंबेडकरांना एवढं सोपं नव्हतं की त्यांना समजून सांगणं की बाबा तुम्ही जर संघाला शरण नाही गेलात तर काय होईल हे समजून सांगणं बाबासाहेबांना शक्य नव्हतं. म्हणजे भंते चंद्रमणींनी बाबासाहेबांना सांगावं एवढी त्यांच्यामध्ये सुद्धा गरज नव्हती. कारण त्या काळचा भिक्षू संघ जो होता, आत्ताच्या काळामधला जो तो भिक्षू संघ आहे, ह्या भिक्षू संघाबद्दल बाबासाहेब आंबेडकर फार नाराज होते. त्यांची इतकी नाराजी होती की त्यांनी सरळ सांगितलं की मी संघाला शरण जाणार नाही. त्यावेळेस पुन्हा भंते चंद्रमणींनी बाबासाहेब आंबेडकरांसोबत बऱ्याचशा वस्तीवर चर्चा करून बाबासाहेब आंबेडकर आणि भंते चंद्रमणी यांच्यामध्ये असं ठरलं की बाबासाहेब, तुम्हाला जरी आजचा भिक्षू संघ आळशी झालाय असं वाटत असेल, ऐशोआरामामध्ये जगतोय असं वाटत असेल, किंवा पुरोहितशाहीचं अनुकरण करता झालाय असं वाटत असेल, तर तुम्ही आजच्या भिक्षू संघाला अनुसरण न करता बुद्धाच्या काळातील भिक्षू संघाला अनुसरण करा, अशी विनंती भंते चंद्रमणींनी बाबासाहेब आंबेडकरांना केली. आणि त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांना शरण जाण्याची मान्य केलं. 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेब आंबेडकरांना असं का वाटलं होतं की बाबा आपण संघाला शरण न जायला पाहिजे? तर बाबासाहेब आंबेडकरांच्या ॲनालिसिसनुसार, तर्कानुसार, वाचनानुसार, अनुभवानुसार आणि त्यांनी अनुभवलेल्या भिक्षूंच्या जीवनशैलीनुसार त्या काळामध्ये त्यांना असं वाटत होतं की भिक्षू हा ऐशोआरामामध्ये जीवन जगण्यासाठी काम करतोय, त्याच्यामध्ये शील, चारित्र्य आणि सदाचार राहिलेला नाही, तर तो पुरोहितशाहीप्रमाणे धम्माला पोट भरण्याचा धंदा बनवून, त्याचं साधन बनवून तो त्याचा उदरनिर्वाह करतोय, असा आक्षेप बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सुद्धा नोंदवलेला आहे. आणि त्यामुळे बुद्धाच्या धम्मामध्ये हा उद्या भगवा धोका ठरू शकतो, अशी सुद्धा शक्यता बाबासाहेब आंबेडकरांनी वर्तवली होती. मी आज हे का बोलतोय त्याचं कारण असं आहे की आज अशोक विजयादशमीच्या पूर्वसंध्येला आज जवळपास आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन 60 ते 67 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 67 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतरही आपण जर बुद्धाच्या धम्माचा तुलनात्मक अभ्यास करत नाही किंवा बुद्धाच्या धम्माच्या अनुसरणाबद्दल मागच्या 40 वर्षाचा, 50 ते 60 वर्षाचा आपला इतिहास आपण जर मागे फिरून नाही पाहिला तर खरंच भविष्य फार अवघड आहे असं मला वाटतं. कारण मी काल एक व्हिडिओ असा प्रसारित केला होता माझ्याच यूट्यूब चॅनलवर की एक भिक्षू आहे आणि त्या भिक्षूच्या पायावर पाणी टाकून त्याचे पाय धुवण्याची जी काही प्रथा आहे किंवा त्याच्यापुढं लोटांगण घालणे किंवा त्याला वाकून नमस्कार करणे, म्हणजे ही कुठली संस्कृती नेमकी आपण लोकांमध्ये रुजवतोय याबद्दल मला थोडी चिंता वाटत आहे. पंचांग प्रणाम करणं हा डिफरंट भाग झाला. बुद्धाला, धम्माला असो किंवा संघाला असो वंदन करणं हा वेगळा भाग झाला. ही वंदन करण्याची कुठली पद्धत आहे की तुम्ही एखाद्या भिक्षूला, जो भिक्षूसुद्धा नाही श्रामणेर आहे, त्या श्रामणेराला चिवरमध्ये दिसला म्हणून जर अशा पद्धतीनं तुम्ही त्याच्यापुढं गुलामाप्रमाणे जर वर्तन करत असाल तर खरंच तुम्हाला स्वतःला बौद्ध म्हणून घेण्याचा कुठलाही नैतिक अधिकार आहे असं मला तरी वाटत नाही. आणि अशा ज्या काही महिला आहेत, महिला ह्या भावनिक असतात, धर्माप्रती त्या नैतिक आहेत, धर्माबद्दल त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या श्रद्धेबद्दल मला तिळमात्रही शंका नाही.
पण त्यांच्याकडून त्या श्रद्धेची अंधश्रद्धेमध्ये जे रूपांतर केलं जातं आहे त्यावर माझा आक्षेप आहे. कुठल्याही भिक्षूने कुठल्याही गावात गेल्याच्या नंतर मध्ये काही दिवसापासून अशा प्रथा चालू झाल्यात की भिक्षू ज्यावेळेस गावामध्ये येतात, तो भिक्षू शीलवान असो, चारित्र्यवान असो अथवा नसो, तो ढोंगी असो, तो दारुड्या असो, कसाही असो, त्याच्या अंगावर शिवर असल्यामुळे लोक त्याला नम्रपणे अभिवादन करतात. मागे काही दिवसापूर्वी मुंबईमधला एक व्हिडिओ होता. एक भिक्षू चिवर घालून, त्याच्यानंतर ते लक्षात आलं की तो आर एस एसनी सोडलेला भिक्षू होता. तो भिक्षू महासंघाचा प्रतिनिधी किंवा भिक्षू महासंघाचा प्रशिक्षित भिक्षू नव्हता. त्याच्यामुळं असे ढोंगी भिक्षूसुद्धा आर एस एसनी आपल्यामध्ये जरी सोडले असले तरी आपल्यामध्ये असणाऱ्या भिक्षूंमध्ये शील, चारित्र्य आणि सदाचार ह्या गोष्टींची फार मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता असल्यामुळे बुद्धाच्या धम्माचा ज्या पद्धतीनं प्रचार प्रसार व्हायला पाहिजे, बुद्धाच्या सिद्धांताचा मानवी जीवनाशी संबंध असणाऱ्या शिकवणीचा लोकांमध्ये जेवढा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे तो प्रचार आणि प्रसार होत नसल्यामुळे बुद्धाचं हे जे काही साहित्य आहे, तत्त्वज्ञान आहे, हे लयास जाताना आपण पाहत आहोत. खरं तर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा बुद्ध असतील, यांच्या साहित्याचा जागली पहाट उठ शिंप सडा माऊले, जागली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले, जागली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले, बुद्धं शरणं गच्छामि धम्मं. आणि तत्त्वज्ञानाचा केंद्रबिंदू माणूस असल्यामुळे माणसाच्या सुख आणि दुःखामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या परिस्थिती आहेत त्यावर मात करण्यासाठी बुद्धाचं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं तत्त्वज्ञान आहे. पूर्वीची धार्मिक गुलामी सोडून देऊन आपण भिक्षू संघाच्या माध्यमातून जर नवीन धार्मिक गुलामीला जन्म देत असू तर धम्मदीक्षेचं महत्त्व काय, हा सुद्धा प्रश्न आपल्यापुढे निर्माण होतो. भिक्षू ज्या पद्धतीनं वर्तन करायला पाहिजेत, माझा सगळ्याच भिक्षूंवर आरोप नाही, पण भिक्षुकच्या नावाखाली काही लोकांनी जी भिक्षुकशाही सुरू केलेली आहे त्या भिक्षुकशाहीला कुठेतरी आळा बसला पाहिजे, हा माझा अशोक विजयादशमीच्या 67 वर्षाच्या प्रवासातील सर्वात मोठा सल्ला आहे. बऱ्याचशा शहरांमध्ये, बऱ्याचशा गावांमध्ये, खेड्यापाड्यांमध्ये हिंदू पुजाऱ्यांप्रमाणे बौद्ध भिक्षूंनी सुद्धा स्वतःची मठ स्थापन करून ठेवलेली आहेत. बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या बसवून आमचं कल्याण झालं नाही आणि इथून पुढं होणारही नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गोष्टींना विरोध केला त्या गोष्टी आपल्यामध्ये पेरण्याचा पुरेपूर प्रयत्न ही भिक्षुकशाही करत आहे असं मला वाटतं. आज देशामध्ये, राज्यामध्ये, महाराष्ट्राचं जरी आपण उदाहरण घेतलं तरी असा कुठलाही भिक्षू तुम्हाला दिसणार नाही की जो बाबासाहेब आंबेडकरांच्या मिशनरी पद्धतीनं काम करतो. सगळ्या भिक्षूंनी आपली आपली विहारं तयार केलेली आहेत, आपली आपली बँक खाते मजबूत केलेली आहेत, आपले आपले अनुयायी तयार केलेले आहेत आणि त्या अनुयायांकडून भिक्षूंचं, भंतेजींचं मोठ्या प्रमाणामध्ये शोषण केलं जातं आहे. थायलंडवरून बुद्धाची मूर्ती आणली जाते, भारतातून बाबासाहेबाचा पुतळा उभा केला जातो आणि मूर्ती आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या दोघांना बसवून चांगल्या पद्धतीनं त्यांचा धंदा त्यांनी भिक्षुकशाहीप्रमाणे चालू केलेला आहे. यामुळे बौद्धांमध्ये निर्माण होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, जसं की बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मला मिशनरी व्हायचं आहे,
तर ही जी मिशनरी पद्धत जी आहे, ही एज्युकेशन सिस्टम जी आहे, आरोग्य व्यवस्था जी आहे, इथली उद्योगधंद्यांची जी व्यवस्था आहे, ही सगळी व्यवस्था, ह्या सगळ्यांसाठी लागणारं जे भांडवल आहे, आपण पुन्हा भिक्षुकशाहीच्या माध्यमातून धर्माकडे वळवतोय. जसं अगोदर हिंदू धर्माच्या नावानं जसं हिंदू धर्म मंदिरं लोकांचं शोषण करतात, तशाच पद्धतीनं भिक्षूसुद्धा बौद्धांचं शोषण करताना दिसत आहेत. तर ही शोषण व्यवस्था आज फार मोठ्या प्रमाणामध्ये झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोणीही उठायचं, चिवर अंगावर घ्यायचं, शील नाही, चारित्र्य नाही, तत्त्वज्ञान नाही, आयडिओलॉजी स्पष्ट नाही, अशा लोकांनी त्रिशरण पंचशील पाठ करायचं आणि चंदा जमा करत फिरायचा हा भिक्षुकशाहीचा आधुनिक धंदा होऊन बसलेला आहे. यामुळे भिक्षू म्हणावा तसा आदर्श निर्माण करण्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत. अनुयायांनी सुद्धा आता भिक्षूंवर अवलंबून न राहता आपण आपली व्यवस्था निर्माण करता येतं का, यावर सुद्धा बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे. पण त्याला गती मिळण्याची गरज आहे. कारण भिक्षूंवर अवलंबून राहून बुद्धाचा धम्म इथे पुन्हा वाढेल हे बाबासाहेब आंबेडकरांनाही वाटलं नव्हतं आणि मलाही वाटत नाही. कारण भिक्षू ही जी काही जमात आहे, ही जमात आता लोभी झालेली आहे. काल परवा 1-2-3 दिवसापूर्वी एका भिक्षूचं उदाहरण इतकं भयानक माझ्या पुढं आलं की घरामध्ये कामधंदा होत नव्हता म्हणून त्याने अंगावर चिवर घेतलं आणि चिवराच्या माध्यमातून तो जे काही कार्यक्रम होतात, जे काही सगळं जिथे जिथे धम्मदेशनेच्या नावाने तो जातो, धम्मदेशना द्यायला जातो, तिथून जो काही पैसा त्याच्याकडं दान जमा होतं, ज्याला आपण दान म्हणून देतो, आणि ते भिक्षूंचं पूर्वाश्रमीचं घर चालवण्यासाठी नसतं, तर ते भिक्षू लोक हे सगळं दान जमा झालेलं आपल्या पूर्वाश्रमीच्या बायकोला, पूर्वाश्रमीच्या मुलाला, पूर्वाश्रमीच्या मुलीला पाठवत असतात. म्हणजे अशा पद्धतीचा भिक्षुकशाहीचा जो आधुनिक धंदा चालू झालेला आहे बुद्धाच्या धम्मामध्ये, हा खरंच संघाला कलंकित करणारा आहे. संघ यातून जर वेळीच बाहेर नाही निघाला तर संघ लयास गेल्याशिवाय राहणार नाही. बुद्ध आणि धम्म कधीही लयास जाणार नाही, तो अनित्य आहे. आज भिक्षू संघ जरी लयास गेला तरी धम्म कधीही लयास जाणार नाही. कारण तेवढे अनुयायी बुद्धाचे भारतातच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये आज तयार झालेले आहेत. ते बुद्धाच्या धम्माला पुढं नेण्यासाठी सक्षम आहेत. तरी पण आपण संघाकडून ही अपेक्षा का करतो? त्याचं कारण असं आहे की बुद्धांनी त्या काळामध्ये जो संघ निर्माण केला होता, लोकांच्या ग्रस्त जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये लोकांना धम्मप्रचारासाठी मुभा मिळणार नाही, वेळ मिळणार नाही, म्हणून फुल टाईम प्रशिक्षक म्हणून भिक्षू संघाची निर्मिती करण्यात आली होती. पण भिक्षू संघाने बुद्धाच्या नंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये संघाचा प्रचार आणि प्रसार करून हा धम्म संपूर्ण विश्वात पोहोचवला. म्हणून बाबासाहेब आंबेडकर तत्कालीन भिक्षू संघाला शरण जातात. पण वर्तमान आणि भविष्यातील संघाबद्दल तिथे प्रश्नचिन्हच निर्माण झाले होते, जसे आज प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आपण सोडलेल्या हिंदू धर्मातील चालीरीती परंपरा जर भिक्षूंच्या माध्यमातून पुन्हा आपल्या माथी मारल्या जात असतील तर हे कुठंतरी थांबण्याची गरज आहे असं मला वाटतं. अशोक विजयादशमीच्या या पूर्वसंध्येला 2500 वर्षाच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये केलेली ही क्रांती आपल्याला पुढे न्यायची आहे. या क्रांतीची फळं या देशातील प्रत्येक माणसापर्यंत कशी पोहोचवता येईल त्यावर आपल्याला काम करायचं आहे. बरेचसे लोक उद्या बौद्ध धम्माची दीक्षा घेत आहेत. हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माची दीक्षा घेत आहेत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच आपण केलं पाहिजे. पण बौद्ध धम्माची दीक्षा घेत असताना त्यांच्या पूर्वाश्रमीच्या धर्मातील चपला, जोडे, बुटं, समाजसुधारक जे काही आहेत त्यांचासुद्धा त्याग करून त्यांनी फक्त बुद्ध, धम्म आणि संघाला शरण यावं. फक्त बुद्ध, धम्म आणि संघाला शरण यावं. फक्त बुद्ध, धम्म आणि संघाशिवाय त्यांचा कोणीही शास्ता नाही, त्यांचा कोणीही मार्गदाता नाही, यावर त्यांची श्रद्धा असावी. अशी श्रद्धा जोपर्यंत उपासकांमध्ये निर्माण होणार नाही
तोपर्यंत आपण धम्मदीक्षा घेतली काय, अन्यथा नाही घेतली काय, त्याचा काहीही फरक पडत नाही. महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा मातंग लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे, पण त्यांनी अण्णाभाऊ साठे कधीही सोडला नाही. त्यामुळे ही धम्मामध्ये चाललेली जी भेसळ आहे, ही भेसळ आपल्याला कुठंतरी रोखता आली पाहिजे. बुद्धाचा धम्म हा बुद्ध धम्म आणि संघाशिवाय इतर कोणालाही स्थान देत नाही. हे स्थान मजबूत करण्यासाठी, भक्कम करण्यासाठी आणि संपूर्ण जगाला बुद्धाच्या नैतिकतेचं शिकवण देण्यासाठी आपण सर्व बौद्धांनी पुन्हा एकदा उद्या अशोक विजयादशमीच्या दिनी निर्धार केला पाहिजे की भिक्षू संघासवे आपण सर्वांनीच बुद्धाच्या नैतिक शिकवणीकडे कशा पद्धतीनं आपल्याला लक्ष देता येईल, बुद्धाची नैतिक शिकवण लोकांपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचवता येईल, यावर आपण सर्वांनी चिंतन मनन करून उद्यापासून नवीन संकल्प करून बुद्धाच्या धम्माला विश्वधर्म बनवण्यासाठी, बुद्धाच्या धम्माला वैश्विक ताकद देण्यासाठी आपण सर्वांनी एक व्हावं. नमो बुद्धाय. जय भीम. जय भारत.